पातुर्डा गांव में देशी दारू दुकान से अवैध रूप से देशी दारू के बक्से मोटरसाइकिल व 4 चाकी वाहन से अन्य खेलों पर विक्रेता के लिए ले जाए जाते हैं। इसलिए किसान एकता संघ दिल्ली इस घटना की ओर से आवेदन देकर मांग की गई कि इस तरह देशी दारू दुकान से दारू के बॉक्स ले जाना बंद किए जाए। किसान एकता दिल्ली और से भी ये भी कहा गया है कि देसी दारू दुकानदार नियम का उल्लंघन करते हैं और ऐसे दुकानधारकों का लाइसेंस रद्द किया जाए और इस दुकानधारक पर कार्रवाई की मांग की है। यह आवेदन जलगांव जामोद एसडी मार्फत बुल्डाना जिला अधिकारी, बुल्डाना जिला पुलिस अधीक्षक और बुल्डाना दारूबंदी विभाग और तामगांव पुलिस स्टेशन इन सबको निवेदन दिया गया। इस समय किसान एकता संघ दिल्ली पदाधिकारी, जिलाध्यक्ष बुल्डाना, जिलाध्यक्ष पुरुषोत्तम गायकी, महिला जिलाध्यक्ष मीनाताई पात्रिकर, जिला महासचिव मेंगा महाजन, संग्रामपुर तहसील अध्यक्ष अनीता रघुवंशी, जलगांव तहसील अध्यक्ष महादेव हरमरकार और बहुत संख्या में पदाधिकारी उपस्थित थे। बुल्डाना से मनोज सनांसे की रिपोर्ट। मी किसान एकता संघ जिल्हा अध्यक्ष मीना पाटील। माझे एवढेच म्हणणे आहे की आता दिवाळी सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तरी दारू या व्यसन आहे, त्याच्यामुळे घरामध्ये किती वातावरण खराब होते हे सर्व लेडीजला माहिती आहे आणि त्याचा त्रास फक्त मुलं आणि लेडीजच सहन करतात। दारू पिणाऱ्याला त्याचा काही पश्चाताप होत नाही। तरी पण माझी सरकारला विनंती आहे की याच्यावर प्रतिबंध आणावा। तुमचाच परिचय आहे, यांचा परिचय आहे। किसान एकता संघ भारत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम गायकी आणि संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावामध्ये तर देशीचे दुकान आहे, परंतु त्या ठिकाणावरून चिल्लरच्या ऐवजी पेठेच्या पेट्या ठोकमध्ये गावामध्ये पोहोचवल्या जातात। त्या गावागावात पोहोचवल्या जातात व त्यापासून जे गरिबांचे मुलं बाळं आहेत ते व्यसनाधीन झाले, त्यानुसार उद्ध्वस्त झालेला आहे। हे आमच्या डोळ्याने पाहिलेले दृश्य आहे। तरी आम्ही चेतावणी देतो प्रशासनाला की यांना हा परवाना दिलेला आहे का, परवाना रद्द करण्यात यावा, असे अन्यथा आम्ही आंदोलन उपोषण करू लोकशाहीच्या मार्गातून।